पुढे जाण्याआधी मी ओळख करून देतो तुमची. दत्ता भाऊ, हे डॉक्टर अजित चौधरी, खूप मोठे सायंटिस्ट आहेत. MS in ॲटॉमिक सायन्स. आणि डॉक्टर अजित हे दत्ताराम, माझे वडील. काय वाटतोय की नाही आम्ही बाप लेख? मस्त वाटतंय ना? शोभून दिसतोय ना? मला कोणाचाही आधार नव्हता ना, तेव्हा या माणसाने मला आधार दिला. काय खोटं बोलते पोर? अहो खरं सांगायचं ते यांनीच आम्हाला आधार दिला. नाही दत्ता भाऊ, मी खोटं नाही बोलत आहे. मी तुम्हालाही कधी बोललो नाही. पण तुम्ही जेव्हा या घरात राहायला आलात ना, त्या दिवसापासून मला शांत झोप लागायला लागली. आधी अस्वस्थ झोपायचो मी. का कुणास ठाऊक मला माहित नाही, पण एक असं फिलिंग आलं की उद्या काही झालं ना तरी माझा बाप माझ्या पाठीशी उभा राहील. तुम्ही त्या दिवशी मला छातीशी कवटाळून घेतलत ना, तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा मला खूप खूप सुरक्षित वाटलं, सिक्युअर वाटलं. तर असा हा माझा बाप या खोलीतून बाहेर जाणार नाही. बोल बोल आता बोल, काय बोलायचंय तुला या इडियटशी? अरे काय, मला माहित नव्हतं याला सुद्धा तुझ्या फिल्म लाईन सारखी ऍक्टिंग करता येते. कशाला उगा करतोय? त्रास होतो तुझ्या वडिलांना. नाही, बोलू दे त्याला. मी अपराधी आहे याचा. त्याला शिक्षा द्यायची आहे ना मला. ठीक, तू देशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. मला हे सगळं सहन करायलाच पाहिजे. मग काय उपकार करतोयस का हे बोलून? ज्यांना आपल्या जन्मदात्याने नीट वागवलं नाही त्याला आपल्या मुलाची काय पडली असणार? हो, तुझं बरोबर आहे. मी कधी स्वतः पलीकडे दुसऱ्या कोणाचा विचारच नाही केला. मग काय करायचं आता? विसरायचं आम्ही सगळं? हा, विसरायचं? लहानपणी अंगावर धावून यायचाच माझ्या, तेव्हा माझी पॅन्ट ओली व्हायची, ते विसरायचं मी? तुझ्यामुळे ना मला बोलायला प्रॉब्लेम व्हायचा, जीभ चाचरायची माझी. शाळेत मुलं मला तोत्रा तोत्रा म्हणून चिडवायचे. आयुष्यातला कॉन्फिडन्स गेला होता माझ्या, ते विसरायचं मी? काय काय विसरायचं मी? सांग ना मला, काय काय विसरायचं मी? तू सांगतोयस की मी यादी काढू बाहेर. मला एकट्याला सोडून वाऱ्यावर निघून गेला होतास तू, विसरायचं मी ते?
आणि मग काय मिठी मारू तुला आता? हा, जवळ घेऊ आणि मग सगळं संपलं, छान झालं, मस्त मस्त. अरे लहानपणी एकदा तू जवळ घ्यावंस ना मला, म्हणून मी रात्र रात्र रडून घालवलंय. ते अश्रू पुसले जातील त्याने? मी नाही माफ करणार तुला. आयुष्यात कधीच माफ नाही करणार मी तुला, कारण माफ करण्याच्या लायकीचाच नाही आहेस तू. ए पोरा, अरे हालत बघ की त्याची, काय बोलतोयस तू? आता भाऊ तुम्ही काही बोलू नका. हे आता याला शहाणपण सुचतंय ना, कारण याच्या बायकोने याला लात मारली म्हणून, पण याच्या मनात विषच आहे सापासारखा. आणि कितीही नाही म्हटलं ना तरी मी सुद्धा याच सापाची औलाद आहे. तेव्हा माझ्याही मनात विषच असणार, उतारा नाही त्यावर. मी ओकणार ना ते विषच. आता तुला अंधार दिसत असणार तुझ्या डोळ्यासमोर, हो ना? बघ बघ तो अंधार आणि चाचपड, कारण मी तुझ्या म्हातारपणाची काठी होणार नाही आता. त्या अंधारात मला बघ. मी जसा अनारोसपणे जगलोय ना या अंधारात, तसा तू जग त्या अंधारात. नाही, आता हे माझं घर आहे ना, हे घर माझं आहे. या घरात कुणी राहायचं आणि कुणी राहायचं नाही तर मी ठरवणार. बस झालं आता. बोचकं बांधायचं आणि फुटायचं इथून. काय बघतोयस काय असं? आउट. गेट लॉस्ट फ्रॉम माय लाईफ नाउ.
ओम दादा, आय एम सॉरी ओम. धना, धना मेणमती बघ ग जरा. चला, भूक लागली आहे जाम. पोटात कावळे ओरडतायत. मस्त फर्स्ट क्लास जेवूया आपण सगळ्यांनी एकत्र. हा ला तिकडे ला. लाईट पण ना कधी जातात. काय जेवण केलंय की नाही? काय केलंय? खिचडी केली. अरे वा, गरमागरम खिचडी खाऊया. पापड तळ मस्तपैकी, मिरची पण तळ मस्तपैकी. चला 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 सगळ्यांनी जेवूया. चला. हे काय, अरे मी एकटाच गेलो आतमध्ये. चला चला. अच्छा, जयेशची वाट बघतायत का सगळे? अरे पण जयेशला यायला उशीर होणार आहे ना? हो ना? हो. हा मग आपण तर सगळे आहोत ना एकत्र. चला जेवूया फर्स्ट क्लास. झालं आता, झालं गेलं विसरून जाऊया ना. लेट्स बी इन प्रेझेंट. हा वर्तमान हवाय मला, कारण या वर्तमानात ना तुम्ही सगळे आहात. झालं आता, जे व्हायचं होतं ते झालं. ते व्हायचंच होतं ना, होऊन गेलं. गेलं ते पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेलं.
वाटतेस ना? हो. काके दत्ता भाऊ येत आहे ना? कोण आहे तिकडे? पावसात कोण आहे बाहेर? बाबा? 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 बाबा तुम्ही पावसात का भिजताय? अहो आत चला ना. बाबा 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 अहो आत चला ना. तुम्ही असे का भिजताय? बाबा प्लीज आत चला. असे भिज बाबा अहो आत चला ना. पाऊस किती पडतोय. तुम्ही इथे काय करताय? या आत चला बरं. प्लीज आत चला. प्लीज असे भिजत नका उभे राहू. सामान भिजत. या बरं या या मी म्हणते ना या 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 का भिजताय असं तुम्ही? या आत या प्लीज. या सावकाश. अरे काय तुम्ही का उभ्या? घ्या ना तुम्ही पण जेवायला. आम्ही घेतो नंतर, तुम्ही बसा. अरे या बसा चला एकत्र जेवूया. नाही नको. ओम कुठे आहात सगळे? ईशा ईशाताई आम्ही इथे होतात, जेवतोय. ईशा इकडे ये, सांभाळून ये, धड पडू नकोस. इथे आहात होय तुम्ही सगळे? मी तिथे अख्खं घर शोधतीये. बघा आले की नाही लाईट घेऊन. आय लव्ह यू ईशा. आय लव्ह यू टू. या ना या. मला काही कळेच ना. हे एकटेच पावसात बाहेर भिजत होते. मी म्हटलं यांना चला. वहिनी जा जरा पटकन टॉवेल घेऊन या बघू. तू का त्याला घरात घेऊन आलेस परत? म्हणजे त्याचा या घराशी काही संबंध नाहीये. त्याला या घरात जागा नाही. तू तुझ्या बाबाला घराबाहेर काढतोयस? काढलं होतं म्हणूनच तुला म्हटलं का घेऊन आलीस परत या घरात. तुझं डोकं फिरलंय. हा खरं सांगतोय का? खरंच त्याने यांना घराबाहेर काढलं? त्यांना का विचारतेस? मी सांगतोय ना, हा डिसिजन माझा आहे. अच्छा म्हणून वहिनी टॉवेल आणू शकत नाहीत का तुझ्या धाकामुळे? म्हणून हे सगळेजण हा तमाशा बघतात शांतपणे. का तू त्यांना तुझ्या घरात राहायला परवानगी एक्सटेंड केलीस म्हणून? तू काय आमच्यात भांडणं लावतेस? ओ मी अजिबात भांडण वगैरे लावत नाहीये. चला तुम्ही या. एक मिनिट.